याच्यात जाऊ देऊया थोडं मीठ, काळी मिरी पूड, थोडंसं पाणी टाकतोय, ठेवूया झाकण आणि हा किमा शिजेपर्यंत आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते रेडी करून घेऊया। कांदा चिरून त्याला लिंबू मीठ लावून घेतो मी जरा। किमा मस्त झालेला आहे। गॅस बंद करतोय आणि कोथिंबीर, इथे किमा रेडी आहे। इथे पाव पण मी गरम करून घेतलेले, त्याला बटर लावून थोडासा त्याला खरपूस भाजून पण घेतलेले आहेत। आता मी पाव इथे ठेवतोय, त्याच्यावर टाकणार आहे मी ही पुदिन्याची चटणी, याच्यावर जाणार आहे हा मस्त गरम किमा। मेथीचा याला फ्लेवर मस्त आलेला असणार आहे। याच्यावर टाकूया एक कांदे, आणि आता काय फक्त हे पाव आपल्याला ठेवायचे आहेत, बंद करायचे आहेत। पण मी याला उघडच ठेवतोय म्हणजे आपल्याला दिसायला ते छान दिसेल, नाही का? मुद्दामून मी बाजूला ठेवतोय पाव, म्हणजे आपली ही डिश दिसायला छान दिसेल आणि खाताना फक्त याला पाव वरती ठेवायचं आहे आणि नंतर खायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे। तयार आहे आपली डिश मुर्ग मेथी खिमा पाव। तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। मुर्ग मेथी खिमा पाव साठी लागणारे साहित्य: पाव, चिकन खिमा, आईसबर्ग लेट्यूस, चिरलेली मेथीची भाजी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, लिंबू, हिरवी चटणी, तमालपत्र, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, काळी मिरी पूड, धणेपूड, जिरे पूड, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि मीठ। कृती: प्रथम एका बाउल मध्ये चिरलेली मेथीची भाजी घेऊन त्यामध्ये मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावं। खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र आणि कांदा घालून परतून घ्यावं। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, पाव चमचा जिरे पूड, धणेपूड, लाल तिखट, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ लावलेली मेथीची भाजी आणि चिकनचा खिमा घालून नीट परतून घ्यावं। त्यानंतर मीठ, काळी मिरी पूड आणि पाणी घालून खिमा शिजवून घ्यावा। कांदा आणि लिंबूचे काप करून घ्यावेत। कांद्यावर लिंबाचा रस आणि मीठ घालावं। पाव कापून आतील भागास बटर लावून पॅन मध्ये भाजून घ्यावेत। खिमा शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालावी। एका प्लेट मध्ये पाव ठेवून त्यावर हिरवी चटणी, आईसबर्ग लेट्यूस, तयार चिकन खिमा, कांद्याचे काप आणि लाल कोबीची सजावट करून डिश सर्व्ह करावी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.